स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर ह्या 5 गोष्टी नक्की अंगीकारा, म्हणजे तुमच्यामध्ये आपोआप बदल होईल. स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करा, कृतज्ञता व्यक्त करा, ध्येय निश्चित करा, आत्मविश्वास वाढवा, भूतकाळातील चुकांमधनं शिका. या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे बदल तुम्हाला अधिक सकारात्मकतेने आणि यशस्वी मार्गाकडे जाण्यासाठी मदत करतील. आता ह्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? तर वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला जमलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करा, वेळेचा सदुपयोग करा, कोणताही वेळ वाया घालवू नका. यामुळे तुम्हाला कामाची गुणवत्ता सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुठलंही काम करताना तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कुठल्या वेळेमध्ये किती काम केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर पहिलं काम काय करायचं, त्याच्यानंतर दुसरं काम काय करायचं आहे, व्यवस्थापन करायचं म्हणजे काय, तर तुम्ही ह्याचं एक वेळापत्रक तयार करा. वेळापत्रक तयार करून तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ते लावा. म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे रोज तुम्ही करायला सुरुवात केली की तुम्हाला त्या वेळापत्रकाप्रमाणे रोज तसंच वागण्याची सवय होईल. 2 म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. दररोज छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे काय होईल, तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल आणि सकारात्मक दृष्टिकोनसुद्धा तुम्हाला मिळेल. कोणी आपल्यासाठी जर काही केलं तर त्याच्यासाठी तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराच, पण आपण स्वतः देखील जरी आपल्यासाठी किंवा घरासाठी काही केलं तर आपलीच पाठ आपणही थोपटून घ्यायची. अरे वा वा, मी आज हे काम केलं, मी आज माझ्या मुलासाठी हे केलं, मी माझ्या आज पतीला आवडणारी डिश केली, मी माझ्या मुलांसाठी आज त्यांच्याबरोबर खूप वेळ देऊन त्यांच्याबरोबर खूप खेळले. असं स्वतःसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. 3 म्हणजे तुमचं जे ध्येय आहे ते निश्चित करा. तुम्हाला काय साध्य करायचं आहे यासाठी स्पष्ट ध्येय तुमचं असणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही निश्चित करा. ते ध्येयच तुम्हाला प्रेरित ठेवेल आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करेल. तुमचं काय ध्येय आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला वकिली करायची, तुम्हाला डॉक्टरकी करायची, किंवा तुम्हाला आज घरामध्ये पूर्ण वेळ तुमच्या मुलांसाठी द्यायचा आहे, आज पूर्ण वेळ तुमच्या आईवडिलांसाठी द्यायचा आहे, किंवा तुम्हाला आज तुमच्या लेखनासाठी वेळ द्यायचा आहे. हे तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे. एखादं पुस्तक जर तुम्हाला छापायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लेखन करणं आणि लेखन करण्यासाठी वाचन करणं हे तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित ठरवावं लागेल. मग तुम्हाला ते प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जाईल. 4 म्हणजे आत्मविश्वास वाढवा. ज्या गोष्टी करताना तुम्हाला संकोच वाटतो त्याची यादी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी करा, ते काम करा. म्हणजे स्वतःच्या उणीवा ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न तुम्हाला जमेल आणि तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. 5वी गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुकांमधनं शिका. भूतकाळ तर आपला बदलता येत नाही, परंतु त्यातनं शिकता मात्र जरूर येतं. भूतकाळात जर चुका झाल्या असतील तर त्या पुन्हा करू नका, त्याचा अभ्यास करा, माफी मागा आपल्याच मनाशी, क्षमा करा स्वतःलाच आणि त्या चुकातनं पुन्हा होणार नाही याची